नमस्कार मित्रांनो, वामन पुरोळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आत्ता आपण चाललो सिंधुदुर्गकडे, पण मी सगळा काही व्लॉग शूट करणार नाही आहे। बऱ्याच दिवसानंतर मुंबई गोवा हायवेचा व्लॉग करतो आहे। यापूर्वी जो व्लॉग मी घेऊन आलेलो होतो तुम्हाला वाटूळ वाकेडपासून ते अगदी लांजापर्यंतचा मी हायवे दाखवलेला आणि हेही सांगितलेलं की खूप सुंदर काम झालं आहे। त्यानंतर एक अजून हायवेचा व्लॉग मी घेऊन आलेलो, तो म्हणजे लांजा टू हातखंबा। तोही साधारण आता त्याला 1-2 महिने झालेत। जानेवारीमध्ये मी तो पब्लिश केला होता। आता त्यानंतर बराच काळ लोटला आहे आणि सारखे तर व्हिडिओ मी करत नाही, इतर ठिकाणी माझं फिरणं असतं। तर म्हटलं चला 2 महिने झालेत आत्ता स्थिती दाखवूया काय आहे साधारणपणे या हायवेची स्थिती मार्च महिन्यामध्ये। तर तुम्हाला समोर दिसतंय बघा की रस्ता इथे तर चांगला झाला आहे, 2 लेन खूप सुंदर झालेत, बाकीचे 2 लेन पण अगदी काही दिवसामध्ये कंप्लीट होतील। इथून रस्ता थोडासा तुटतो आहे आणि अगदी समोर तुम्हाला जर तुम्ही जरा झूम केलत किंवा मोठ्या पडद्यावर बघत असाल तर तुम्हाला अगदी समोर रस्ता दिसतोय, तिकडे काम चालू आहे। म्हणजे थोडक्यात हा जो रस्ता जाईल इथून तो ओव्हरब्रिजवरून तिकडे कनेक्ट करेल आणि मधला जो काही अपघाती वळणांचा भाग होता तो सगळा स्किप होईल। हा बघा इथून सरळ जाईल आणि मधला जो अपघाती वळणांचा भाग होता, विशेषतः समोर पुढे जी वळणं आहेत आणि तुम्हाला माहिती आहेत की खूपच अपघात झालेले आहेत या भागामध्ये आणि इथून आता सुद्धा एक गाडी येते आहे। ओके ठीक आहे, ती पार झाली, पण कधीकधी त्या वाहनांना विशेषतः मोठ्या ट्रक वगैरे यांना पटकन वळण ते जमत नाही। अवजड वाहनं असतात आणि त्यांना परत चढाव चढायचा असतो, ते वळण पटकन जमत नाही आणि त्यामुळे अपघात होतात। आणि वरून पण ज्यावेळी गाड्या येतात हातखांबा वरून त्यावेळीसुद्धा कधीकधी स्पीडमुळे अपघात होतात। सो आता हे हातखांबा गाव आहे, हे बघा इथे हा हायवे येऊन जोडला जाणार आहे। इथे जे मातीचा ढीग दिसतोय तिथे तो येऊन जोडला जाणार आहे आणि त्यानंतर मग पूर्वीचा जो आपला हायवे आहे तो कंटिन्यू होईल लालपरी। पुन्हा एकदा तुम्ही ह्या भागात बघताय की इथे सुद्धा 2 लेन ज्या आहेत, बऱ्यापैकी सगळे 4 लेन झालेले दिसत आहेत, पण हा पुन्हा का बंद केलाय कळत नाहीये। हा खेळ चालूच असतो, कधी तिकडचे 2 लेन तुम्हाला ओपन मिळतील, कधी इकडचे 2 लेन तुम्हाला ओपन मिळतील। काही ना काहीतरी छोटी छोटी कामं असतात। जोपर्यंत पूर्णपणे हा रस्ता सुरू होत नाही तोपर्यंत बघण्यात येईल तुमच्या, आणि हे होतच असतं। त्यामुळे आज मी जरी दाखवलं की हे 2 लेन सुरू झालेत आणि तुम्ही पुढच्या आठवड्यात प्रवासाला आलात तर काहीतरी वेगळं चित्र दिसेल। इथे रस्त्यात बिघडलेली वाहनं ही पण रात्रीच्या वेळी प्रचंड धोकादायक होऊन जातात आणि यांच्यामुळे ॲक्सिडेंट पण होतो। त्यामुळे रेडियम जर लावलेलं असेल तर ठीक, आणि जर काही पिलर वगैरे ठेवले असतील तर पटकन समजायला येतं, अदरवाईज खूपच प्रॉब्लेम होतो। हे बघा अवजड वाहनं। ओके, आता हा असा एक स्ट्रेच आहे ना की बरेच दिवस याच्यावर काम चालू आहे। अर्थात मी गेल्यावेळी ज्यावेळी आलेलो आणि तुम्हाला दाखवलेलं उलटा आलेलो मी, म्हणजे लांजाकडून हातखांब्याकडे, त्यावेळी तुम्हाला दाखवलेलं त्यावेळी खूपच वाईट परिस्थिती होती। तेवढी वाईट परिस्थिती आत्ता नाही आहे। आता तुम्ही बघताय वर 2 लेनचं काम ऑलमोस्ट झाल्यात जमा आहे आणि हे खाली आता रस्ता हा आता करायला घेतील एकदा वरचा सुरू झाला की। यापेक्षा वाईट परिस्थिती होती। बाकी आता आपण पुन्हा ऊन थोडंसं कमी झालं आहे, हे होत असतं कोकणामध्ये विशेषतः या महिन्यामध्ये, कधी ऊन कधी सावली। इथे बघा हे केंद्र आहे याचं महामार्ग पोलिसांचं, त्यामुळे इथे बऱ्याचदा महामार्ग पोलीस जे असतात ते उभे असतात, गाड्या अडवतात। त्यामुळे तुमचं सगळं सीट बेल्ट डॉक्युमेंट सगळं व्यवस्थित ठेवा, मग काही प्रॉब्लेम होणार नाही। आता इथे एक हॉटेल नवीन झालं आहे, ते तुम्हाला मी नक्की सांगेन। मुक्काम पोस्ट झरेवाडी म्हणून इथे आतमध्ये एक हॉटेल झालं आहे, तर ते हॉटेल खूप सुंदर हॉटेल आहे, एकदा मी भेट दिली आहे।
आणि हे हा बघा, हा जुना रस्ता इकडे, आणि तो पुढे रामदेव बाबा ढाबा वगैरे ते सगळं जुनंच आहे. आता फक्त इकडून रोड काढला, अलीकडून थोडा रोड डोंगर पोखरून काढला आहे. जुने रस्ते आता पटकन लक्षातही येणार नाहीत तुमच्या. पूर्वी तुम्हाला आठवत असेल, ज्या ह्या हायवेवरून तुम्ही प्रवास केला असेल तर तुम्ही वडापाव खाण्यासाठी वगैरे वर थांबायचा. ते वर टॉवर दिसत आहेत बघा तिकडे. तर तो हा रस्ता इकडून असा वर जायचा आणि वरून खाली यायचा. तर तो पूर्ण जो टर्न होता ते वेगळं असं विचित्र टर्न होतं, ते काढून टाकलं आहे यांनी. अजूनही काम चालू आहे 2 लेनचं. पण ह्या ज्या 2 लेन कंप्लीट झाल्या तिथे तुमच्या लक्षात येईल की ते टर्न काढून टाकले आणि ते इथेच ते टर्न संपायचं आणि खाली आपण उतरायचो. तर बऱ्यापैकी आत्ता तुम्ही ह्या हायवेवर प्रवास केलात तर तुम्हाला बऱ्यापैकी बदल झालेला दिसेल. आता जरा पुढे गेल्यावर 4ही लेन ओपन मिळतील आपल्याला. बघूया आपण चरवेलीमध्ये. आता चरवेली आहे, कापडगाव आहे, कापडगाव नंतर नागलेवाडी, नागलेवाडी नंतर पालीकडे आपण पालीच्या जवळ पोहोचू आपण. हां, इथे बघा, इथे दोन्ही हे जे 2-2 लेन आहेत म्हणजे टोटल 4 लेन, ते 4ही लेनचे काम झालेलं आहे. हा हायवे म्हणजे आपल्याला एक प्रकारे वरदानच आहे. अनेकांनी याला विरोधही केला 4 लेन करायला. पण विचार करा की ब्रिटिशांच्या काळामध्ये काय अवस्था होती. दळणवळणाची साधनं नव्हती, फक्त आणि फक्त बोट होती, रेल्वे नव्हती. त्या काळात लोकांनी कसं काय मुंबईपर्यंत प्रवास केला असेल, कसे हाल सहन केले असतील. हे कापडगाव आलं आहे आणि हे कापडगावचं टर्न. मग अशी मी तेच सांगत होतो की आज आपल्याला थोडंसं अवघड होतं आहे थोडंसं हायवेमुळे. पण त्यावेळेचा विचार केला तर किती कठीण होतं नाही ब्रिटिशांच्या काळामध्ये. त्यानंतर अगदी ब्रिटिशांच्या काळानंतरसुद्धा हे मुंबई स्टेट होतं त्यावेळी, बॉम्बे स्टेट. आणि त्यानंतरसुद्धा काही परिस्थिती फारशी बदलली नव्हती. 60sमध्ये पहिल्यांदा मुंबई गोवा हायवेची कन्सेप्ट समोर आली. 70sमध्ये जवळजवळ हायवेचं काम जे आहे ते पूर्ण होत आलं. म्हणजे 2 लेनचा हायवे, जुना हायवे. त्यावेळी सुद्धा बरीच ब्रिजमधली कामं पेंडिंग होती. त्यानंतर बरीच कामं पेंडिंग होती. आणि 60sमध्ये पहिल्यांदा ज्यावेळी भारताला असं वाटलं की आपल्याला जे सगळे विशेषतः कोस्टल टाउन्स आहेत ते कनेक्ट करायला हवेत, त्यावेळी ही कन्सेप्ट समोर आली की हा जो मुंबई गोवा जुना रोड आहे, जो गावागावातून जातो, बऱ्याच प्रमाणात तो नोनही नाही आहे, तो व्यवस्थित एक कनेक्ट करावा आणि व्यवस्थित एक हायवे तयार करावा. आणि त्यानंतर मग हा मुंबई गोवा NH17 तयार झाला. गंमत म्हणजे तुम्ही नेटवर शोधाल जाल तर NH17चं जे उद्घाटन आहे त्याचं कुठलंही नोंद सापडणार नाही. कारण तसं काही झालंच नाही आहे. टप्प्याटप्प्यात हा हायवे पूर्ण होत आला. त्यावेळी 2 लेनचा हायवेबद्दल मी बोलतो आहे. 60sमध्ये सुरू झाला, 70sच्या शेवटी तो पूर्ण होत आला. आणि 80s नंतर रेवस रेडी या हायवेची कन्सेप्ट आली आणि त्यातही खूप विलंब झाला. अजूनही तो पूर्णपणे तयार नाही आहे. पण अजूनही समजा वेंगुर्ल्यातून रत्नागिरीला यायचं असेल तर तुम्ही रेडी रेवसने येऊ शकता. पण जरा वेळ जास्ती लागतो, वळणावळणांचा मार्ग आहे, अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये अडचणीच्या. पण तो 80sमध्ये ती कन्सेप्ट आली किंवा तो प्रस्ताव मांडला गेला. आणि हा जो ओरिजिनल मुंबई गोवा हायवे होता तो 60sमध्ये आला त्याची कन्सेप्ट आणि 70sमध्ये पूर्ण झाला, 70sच्या एंडला. आणि त्यातही त्यावेळी बरेच मार्ग पूर्ण नव्हते, कारण त्यावेळी बोटीने प्रवास करायची लोक जास्त, कारण वरून कोल्हापूरवरून येण्यापेक्षा बोटीने आलेलं चांगलं. आता हा स्ट्रेच तुम्ही बघताय, या स्ट्रेचचं काम पण खूप चांगलं झालं आहे. आता आपण कुठे आहोत तर आपण सध्या नागलेवाडीच्या पुढे आलो, जोशीवाडा, आणि तिथून पुढे आता लवकरच पाली येईल. सो मी मॅक्झिमम कवर करतो आहे, जेवढं काही तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवतो आहे. आणि इथे दोन्ही जे स्ट्रेच आहेत ना, म्हणजे जे 4 लेन हायवेचे दोन्ही 2 लेन कंप्लीट झालेले आहेत आत्ता. इथे पण तुम्ही बघताय की त्यावेळेच्या ज्या आठवणी आहेत 2
लेनचा जो हायवे होता त्यावेळी झाडं खूप होती आणि आत्ता ती तेवढी दिसत नाही आहेत. अर्थात रत्नागिरीत हे नवीन नवीन झाले, थोड्या दिवसांनी झाडं पण मोठी होतील. मला चांगलीच अपेक्षा आहे की इथल्या ज्या ग्रामपंचायत वगैरे आहेत त्याही प्रयत्न करतील, कारण सिंधुदुर्गातलं चित्र थोडं वेगळं दिसतंय आता. 2020च्या दरम्यान हायवे पूर्ण झालेला आणि आज 25 आहे आणि बऱ्यापैकी सिंधुदुर्गात प्रवास करताना विशेषतः ह्या पावसाळ्यात मी ऑब्झर्व केलं की खूप हिरवळ दिसती आहे, झाडं मोठी झाली आहेत. जी काही नवीन झाडं लावलीत लोकांनी ती मोठी झाली आहेत आणि त्यामुळे थोडंसं पुन्हा एकदा चांगलं वाटतं आहे. मी असं नाही म्हणणार की तेवढं चांगलं वाटेल पूर्वीच्या हायवे एवढं, नक्कीच नाही, पण थोडं तरी प्रसन्न वाटतं पुढे गेल्यावर सिंधुदुर्गात. अर्थात सावली येत नाही रस्त्यावर, ती पॉसिबलच नाही आता, कारण 4 लेन हायवे झाल्यामुळे झाडं इतकी लांब गेली आहेत, त्याची सावली रस्त्यावर येणं कठीण आहे. त्यामुळे विशेषतः जर ऊन जास्ती असेल तर दुपारचा प्रवास टाळेलाच चांगला. AC गाडी असली तरीसुद्धा कधी कधी त्रास होतो, त्यामुळे आम्ही शक्यतो भर उन्हात प्रवास करत नाही. 12च्या दरम्यान वगैरे थोडंसं लेट निघतो, 3 वाजता 2:30 वाजता, किंवा मग लवकर निघतो सकाळी. आता हे पाली आलं आहे बघा, इथेही काम काही प्रगती नाही वाटत आहे मला विशेष. गेल्यावेळी दाखवलेलं तेच चित्र आहे आणि आत्ता जर मार्च महिना आहे तर मला नाही वाटत हे 2 महिन्यात होईल. त्यामुळे पुन्हा एकदा मान्सून नंतर दिवाळी, त्यानंतर पुन्हा एक नवीन टाईमलाईन मिळेल आणि त्यानंतर हे काम वाढतच जाईल. सो विशेषतः इथलं मी म्हणतो आहे, मी बाकी हायवेबद्दल बोलत नाही. बाकी हायवेचं काम खूप छान सुरू आहे असं म्हणूया सध्या. पण जे पाली आणि लांजा हे जे 2 मोठे टाऊन आहेत मधले, तिथे मात्र काही अपेक्षा वाटत नाही आहे मला. तुम्ही बघताय काय काम आहे, काय स्पीडने चाललं आहे. आपण पुढे पण कवर करूया पूर्ण. अगदी मी म्हटल्याप्रमाणे की हां, इथे बघा, हे इथे स्टँड मात्र एक नवीन झालं आहे, ते एक चांगली गोष्ट आहे. पालीचं स्टँड नूतनीकरण झालं आहे, सो ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सो पुन्हा एकदा आपण प्रवासाला सुरुवात केली आहे. थोडी विश्रांती घेतलेली मी, पण या विश्रांतीच्या दरम्यान पुन्हा एकदा तुम्ही बघताय की ऊन थोडंसं पुन्हा जे आहे कमी झालं आहे. म्हणजे मगाशी जे छान ऊन होतं ते आता वाटत नाही आहे. थोडंसं ढग आलेत वर, त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं चित्र दिसेल. अर्थात तुम्ही म्हणाल एवढं काय आहे, दिसतंय समोर सगळं क्लिअर, बट इट्स ओके. आम्हाला लक्षात येतं पटकन बघितल्यावर की वातावरण थोडंसं ढगाळ कधी होतं आणि हे कोकणात चालूच असतं. विशेषतः मे महिन्यात वगैरे तर एकतर ती वाईबच वेगळी असते. मे महिन्यामध्ये तो जंगलातला आवाज किड्यांचा, त्यानंतर जर तुम्ही एखाद्या आंब्याच्या बागेत किंवा काजूच्या बागेत असाल तर त्यावेळी आजूबाजूला येणारे आवाज, त्यानंतर ते उन्हाचे खेळ, ते सगळं जबरदस्त असतं. तो वेगळा अनुभव असतो एक. ही बघा, ही झाडं अजूनही आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. हायवे कंप्लीट झाला आहे आणि झाडं दिसत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. हे बघा, इथे बाजूला जी आहेत माझ्या डाव्या हाताला तुम्हाला दिसत आहेत झाडं, तर ही मला खूप पॉझिटिव्ह गोष्ट वाटते आणि ही अजूनही इथे चांगली झाडं होतील, मोठी होतील याची मला पूर्ण अपेक्षा आहे. बघा, इथे पूर्ण या पट्ट्यामध्ये झाडं दिसत आहेत. फक्त एक मात्र आहे की मध्ये जर झाडं तर लावणं पॉसिबल नाही वाटत, तिथे फुलझाडं लावतील ते, पण त्यामुळे पूर्वी जशी सावली यायची मात्र रस्त्यावर, ती सावली मात्र मिळणं फार कठीण आहे. एक होऊ शकेल जर खूप उंच वाढणारी झाडं लावली, जशी परदेशात असतात तशी, पण त्यातही मग इथल्या लोकांचा किंवा इथल्या पर्यावरणवादी जे आहेत किंवा जे एक्सपर्ट आहेत त्यांची हेल्प घ्यावी लागेल. ती का घ्यावी लागेल, तर ती झाडं जी आहेत ती इथल्या झाडांना किंवा इथल्या वातावरणाला बिघडवणार तर नाहीत ना, लोकल आहेत ना, वगैरे वगैरे. कशा प्रकारची झाडं आहेत, त्याचा खरोखरच पर्यावरणाला काही फायदा आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ती झाडं लावावी लागतील. उगीच आपलं उंच वाढतं आहे, सावली देते म्हणून झाड लावण्यात काही अर्थ नाही आहे. बाकी तुम्ही बघता इथे या पट्ट्यात तरी खूप छान काम झालं आहे. ओके, सो आपण आत्ता बऱ्यापैकी जवळ आलोत. हा जो पट्टा आहे ना,
आता हे जे टर्न तुम्हाला दाखवतो मी. हां, ही जी नदी होती माई गेली, तिथलं मी शूट नाही केलं, राहिलं काही कारणाने. पण आता इथे नदीतून तर पुढे आलो आपण आणि इथे ब्रह्मगिरी वगैरे हे जे प्रोजेक्ट तुम्हाला माहिती असतील, तर इथे खूप अंजळ आहे नदीच्या पुढे. तर इथे खूपच छान वाटतं वातावरण आहे. आणि आता हा ओल्ड हायवे आहे हा मित्रांनो, हा ओल्ड हायवे आहे. हा असाच होता पूर्वीसुद्धा, आजही असाच आहे. सो ते पुन्हा एकदा तो आधुनिक शब्द वाईब्स आपण वापरूया की ते येतातच शेवटी. एक प्रकारे आपल्याला जुन्या आठवणी सगळ्या समोर उभ्या राहतात असा हायवे बघितला की. ओके, सो तुम्ही इथे बघताय खूप चांगलं काम झालं आहे. 100% मार्क्स टू जे कोणी असतील कॉन्ट्रॅक्टर वगैरे. अजून तरी पावसाळा जायचा आहे म्हणा, तो पावसाळा जाऊ दे मग बघूया. कारण बऱ्याचदा इथे कामं जी होतात त्या कामं झाल्यानंतर लोक म्हणतात की आधी पावसाळा जाऊ दे मग बघूया. त्यामुळेच मी एशियन हायवेला चांगलं म्हणतो, कारण एशियन हायवेने 3-3, 4-4 पावसाळे बघितले. तिथे खडी आहे तशी आहे, रस्ता आहे तसा आहे इंटॅक्ट. खूप चांगला रस्ता झाला आहे तो. मी दोन्ही हायवेचे व्हिडिओ केलेत, माझ्या व्लॉग लिस्टमध्ये आहेत, यूट्यूबवर आहेत, ते मुद्दाम पहा तुम्ही. एक व्लॉग केलेला मी पूर्णपणे इंटरनल रोडचा, म्हणजे वाटूळमधून वगैरे अगदी दाभोळेपासून साखरप्यापासून ते संगमेश्वरपर्यंत असा एक व्लॉग केलेला. आणि एक केलेला तो जो बाव नदी आहे तिथून देवरुख, तो एक हायवे आहे. इथे बघा, इथे पूर्ण आता तुमच्या लक्षात येईल बघा, अंधार थोडासा वाटतोय. सो ढगाळ वातावरण तयार झालं आहे पुन्हा एकदा. बाकी समोर छान वाटतं आहे, पण तो तेवढा भाग होता, तेवढ्या भागात ढग आलेला. ओके, सो आपण झपाट्याने प्रवास करतो आहे आणि आता इथे मात्र पटापट पोचायला होतं, कारण हा रस्ता खूप सुंदर आहे. थोडीशी लेनची शिस्त मी पाळत नाही आहे, मलाही माहिती आहे, पण आलो आहे मी परत एकदा डावीकडे. ओव्हरटेक करताना मी उजवीकडे जातो आहे. पण होतं आहे काय, आत्ता सध्या या हायवेवर लेनची शिस्त पाळतानासुद्धा विचार केला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण लेनची शिस्त पाळायचा म्हणून डावीकडे येतो आणि आता बघा, आता हा उजवीकडून चालला आहे, आता ह्याला ओव्हरटेक करायचं म्हणजे पुन्हा डावीकडे आलं पाहिजे. ते सोडून द्या, त्याचा काही विषय नाही आहे. पण बऱ्याचदा असं कळतं की डावी लेनच गायब आहे, म्हणजे ती गायब, काहीतरी काम चालू असतं, स्टॉप लिहिलेलं असतं आणि ते पटकन समोर येतं. त्यामुळे भीती वाटते. त्यामुळे कधी मी या हायवेवर काम चालू आहे म्हणून बऱ्याचदा राईट साईडनेच प्रयत्न करतो की ठेवावी गाडी आपली, कारण जर काय असं असेल तर पटकन आपल्याला गाडी कंट्रोल करता यावी. कारण काम चालू आहे आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघताय नीट बोर्ड लिहिलेले नाही आहेत, कुठे काय डायव्हर्जन घ्यायचं आहे हेही लिहिलेलं नसतं. एकदा एक साधारण 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2021ला कोरोना मधला जो ब्रेक होता, म्हणजे लॉकडाऊन संपलेलं त्यावेळी असेच मी रात्री निघालेलो होतो याच हायवेवर. आणि इथेच पुढे या टर्नच्या पुढे एक डायव्हर्जन होतं. ते डायव्हर्जन कळलंच नाही आणि नशिबाने माझ्या लक्षात आलं की डायव्हर्जन आहे जरा पुढे गेल्यावर. तर मी लगेच रिव्हर्स गाडी घेतली, कारण एकतर ती रात्रीची वेळ होती, भयानक पाऊस पडत होता, साधारण 10:30-11 वाजलेले असतील. त्यामुळे मी ते रिव्हर्स घेतली गाडी आणि नशिबाने वाचलो, कारण पुढे जरा पुढे गेल्यावर खड्डाच होता. सो या हायवेला सध्या तरी जोपर्यंत हे काम चालू आहे तोपर्यंत अगदी पूर्ण शिस्त वगैरे पाळण्याची गरज नाही आहे. गाडी शिस्त ही पाळावी की वेग कमी ठेवावा, शिस्त ही पाळावी की मिररमध्ये पाहावं आणि ओव्हरटेक करावं, मागून कोण येतं आहे वगैरे याच्यावर लक्ष ठेवावं, हे ठीक आहे. या गोष्टी आपण कॉमन आहेत त्या पाळाव्या लागतात. पण बऱ्याचदा होतं असं की मी सांगितल्याप्रमाणे उजवीकडे गाडी ठेवावी लागते, कारण पटकन आपल्याला एक भीती असते, डावीकडे जर रोड जर पूर्ण नसेल तर होणार काय मग पुढे, अशी एक भीती निर्माण होते रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे केवळ. ओके, सो आता बऱ्यापैकी आपला प्रवास, इथे बघा हे काम चालू आहे, इथे जोरदार काम चालू आहे. हे होईल माझ्या मते, हे कदाचित पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, कारण इथे कामाचा वेग पण दिसतो आहे मला. साईडला खोदून पण ठेवलं आहे.
सो अपेक्षा आहे की होईल काम. बाकी हेच अपडेट आहे. आता मी ब्लॉग थोडं पुढे गेल्यावर हॅपी ढाब्याकडे थांबवतो. मी तिथे कायम जेवायला थांबतो. खूप चांगलं हॉटेल आहे, तेही मी रेकमेंड करेन. तर सांगायचं, हा देवदेतून आलो तरी जातो तिथे, आणि या हायवेने आलो तरी तिथे जातो. तर सांगायचा हा विषय आहे की आत्ता जे सध्या मार्च महिन्यातलं अपडेट हे आहे, विशेषतः मुंबई गोवा हायवेचं लांजापर्यंतचं, ते हे आहे की पालीमध्ये अजूनही रस्ता खराब आहे. लांजामध्ये तर आहे, इथे शूटही करणार नाही आहे. लांजाच्या पुढे अगदी गोव्यापर्यंत, म्हापशापर्यंत, अगदी म्हापशा काय पणजीपर्यंत व्यवस्थित रस्ता आहे. खूप छान रस्ता आहे. सो लांजाला एकदा तुम्ही गाडी तुमची सुरू कराल, ती जाऊन डायरेक्ट पणजीपर्यंत तुम्ही अगदी व्यवस्थित गाडी चालवू शकता. बाकी इथले जे रोड आहेत ते तुम्ही बघताय की डायव्हर्जन्स आहेत, पण चांगल्या स्थितीत आहेत सध्या. 1-2 मेजर गोष्टी सोडल्या म्हणजे पाली आणि लांजा टाऊन सोडली तर बाकी ठीक आहे. फक्त जे लांजा आहे ना, तिथे मात्र वेळ जातो बऱ्याचदा. जर तुम्ही भर दुपारी 11, सव्वा 11च्या दरम्यान आलात किंवा संध्याकाळी, तर बराच वेळ जातो. कधी 10-10, 15-15 मिनटं त्या ट्रॅफिकमध्ये जातात, आणि त्यामुळे आपलं सगळं गणित बिघडतं. ते एक लक्षात ठेवा. बाकी खूप दिवसानंतर मी अपडेट घेऊन आलेलो. म्हटलं चला निघालो जाय प्रवासाला, तर शूट करूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि आता मी माझा ब्लॉग थांबवतो आहे. जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.